हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, माझा ना सर्दीमुळे ना घसा बसलेला आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा येतो आणि थोडा हळू येतो. जास्त बोलली तर अजून खोकळा येईल. तर पहा, इथे आज आपल्याकडे ही मिरची आहे. तर आज आपण भरली मिरची करणार आहोत आणि ही भरली मिरची तुम्ही कुठल्याही कडधान्याची उसळ करा आणि त्या उसळबरोबर ही भरली मिरची करा, चवीला एक नंबर आणि अमेझिंग लागते. तर पहा, मी आज मटकीची उसळ करणार आहे आणि मटकीच्या उसळसोबत मी ही भरली मिरची करणार आहे. मटकीची उसळ आणि ही भरली मिरची याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही कुठल्याही कडधान्याची आपण जी उसळ करतो त्या उसळबरोबर तुम्ही ही भरली मिरची करू शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला आपण सुरुवात करूया. आज आपण भरली मिरची करणार आहोत. तर पहा, मी इथे 1/2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. ही जी मिरची आहे ही भजीची मिरची आहे. तर पहा, आता काही दिवसांनी म्हणजे मला असं वाटतं काहीतरी 1 महिन्यानंतर श्रावण सुरू होणार आहे आणि त्यावेळेस आपण नॉनव्हेज वगैरे अजिबात खात नाही. तर पूर्ण गणपती जोपर्यंत आपण गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल वाहत नाही तोपर्यंत आपण नॉनव्हेज नाही खात. तर पहा, श्रावणामध्ये आपण शक्यतो कडधान्य वगैरे करतो आणि कडधान्यांबरोबर आपण तोंडी लावायला पापड असतं, मिरगुटली असते, कुरडया, खारवड्या वगैरे आपण तळतो. पण पहा, तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जेव्हाही तुम्ही कडधान्य वगैरे करता किंवा आत्ताही किंवा डेली रुटीनमध्ये जेवणामध्ये जेव्हाही तुम्ही जेव्हा उसळ वगैरे करतात मिक्स कडधान्यांची वगैरे, तुम्ही त्याच्या जोडीला ही भरली मिरची करू शकता. तर पहा, मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिरचीच्या मध्ये अशी चीर पाडून घ्यायची आहे आणि 1 चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याचं जे शेवटचं टोक आहे त्या टोकाने आपल्याला ज्या आतल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही हाताने सुद्धा काढू शकतात. पण काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा हाताने बिया काढतो ना त्या लिटरली आपलं म्हणजे काही वेळानंतर ते हाताला थोडा तिखटपणा जाणवतो. आणि जर तुम्ही हाताने मिरच्या काढत असाल ना तर तुम्ही आधी हाताला ऑइल लावून घ्या आणि मग तुम्ही या मिरचीमधल्या बिया तुम्ही काढू शकतात. ऑइल लावल्याने आपल्या हाताला तिखटपणा अजिबात लागत नाही किंवा तिखटपणा जाणवत नाही. म्हणून जर तुम्ही हाताने बिया काढत असाल तर तुम्ही आधी हाताला ऑइल लावून घ्या. तर पहा, इथे मी भिड्याच्या तव्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आपण शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत. भाजून थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत. तर पहा, मी अशाच पद्धतीने ज्या सगळ्या मिरच्या आहेत सगळ्या मिरच्यांमधल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता मी एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे. आता हे जे मीठ आहे तर पहा, अगदी बोटावरती असं थोडं मीठ घ्यायचं आहे आणि मिरचीच्या आतल्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने हे जे मीठ आहे ते चोळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, आपल्या या ज्या मिरच्या आहेत त्या आळणी लागणार नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्याला मी असं मीठ लावून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याची सालेसुद्धा काढलेली आहेत. तर पहा, मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर इथे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजले होते ते आपण ॲड करूया. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, पण फक्त शक्यतो मीठ कमी ॲड करा. जर जास्त मीठ ॲड केलं तर ते खारट होऊ शकतं. आता पहा, मी इथे गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला,
1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केले. आता झाकण लावून आपल्याला हे छान मस्त ग्राइंड करायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. हे आपल्याला कोरडंच ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात मिरचीमध्ये भरण्यासाठी असा हा मसाला तयार झालेला आहे. पहा, जर तुम्हाला याच्यामध्ये तीळ आवडत असे तुम्ही ग्राइंड करण्यासाठी म्हणजे ग्राइंड करताना तुम्ही तिळाचा सुद्धा वापर करू शकतात. तर पहा, मी याच्यामध्ये ना थोडंसं ना असं ऑइल ॲड केलेलं आहे आणि ना थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि इथे खूप सारी मी अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर पहा, याच्यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. इथे मी 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाण्याऐवजी लिंबाचा रस आहे, 1 लिंबू किंवा 2 लिंबाचा रस तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर पहा, ही जी भरली मिरची आहे ही मला तिखट हवी आहे. जर तुम्हाला तिखट आणि आंबट असा फ्लेवर हवा असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळू शकतात. आता पहा, हे सगळं आपल्याला छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपल्याला अशाच पद्धतीने हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. तर पहा, आता या ज्या मिरच्या आहेत ना, तर या मिरच्यांमध्ये आपला हा जो मसाला आहे तो आपण भरून घेऊया. तर मिरचीच्या आतल्या साईडला आपल्याला हा जो मसाला आहे तो थोडा थोडा करून छान मस्त आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. आणि या ज्या मिरच्या आहेत ना, या मिरच्या उसळबरोबर किंवा डाळ भाताबरोबर किंवा नुसती तुमच्याकडे चपाती किंवा भाकरी असेल ना, तुम्ही लिटरली चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये ही मिरची ॲड करून तुम्ही रोल करून तुम्ही खाऊ शकतात. एवढी छान लागते ना, म्हणजे ना भाजीचीसुद्धा गरज लागत नाही, एवढी ही मिरची छान लागते. तर पहा, मी अशा पद्धतीने ही जी मिरची आहे ना, आतमध्ये या मिरचीच्या आतमध्ये छान मस्त मसाला भरलेला आहे. अशा पद्धतीने मी सगळ्याच मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. तर मग चला आता मस्त या मिरच्या आपण फ्राय करून घेऊया. तर फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असं ऑइल ॲड करायचं आहे पसरवून. ऑइल गरम झालं ना, आता या ज्या मिरच्या आहेत ना, या मिरच्या आपल्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर पहा, मी इथे एक एक करून अशा या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तर पहा, मी 2 बॅचेसमध्ये या मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. कारण एकाच वेळेत या पॅनमध्ये एवढ्या सगळ्या मिरच्या अजिबात बसत नाही. तर पहा, मी अशा पद्धतीने छान मस्त या मिरच्या मस्त पसरवून घेतलेल्या आहेत. आता या ज्या मिरच्या आहेत, तर पहा, मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर मी गॅस बारीक केलेला आहे. आता गॅस का बारीक करायचा आहे? कारण ही जी मिरची आहे, मिरचीमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो. तर जेव्हा ही मिरची आपण तेलामध्ये ॲड करतो ना, तेव्हा तेल उडण्याची शक्यता असते. म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर पहा, मी झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आता या ज्या मिरच्या आहेत ना, या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता की खालची जी बाजू आहे ती छान मस्त फ्राय झालेली आहे. तर पहा, या ज्या मिरच्या आहेत ना, या मिरच्या आपल्याला दोन्ही साईडने छान मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, ह्या ज्या मिरच्या आहेत ना, तर ह्या लवकर शिजतात. अगदी 5 ते 6 किंवा 7 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर पहा, अशा पद्धतीने छान मस्त मी मिरच्या पलटी करून घेतलेल्या आहेत. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनटं मस्त वाफ काढायची आहे. तर पहा, इथे आपल्या या ज्या मिरच्या आहेत छान मस्त तयार झालेल्या आहेत. आता या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने मस्त आपण काढून घेऊया. फक्त 7 ते 8 मिनटं लागतात, जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि मी झाकण का ठेवलं होतं माहिती आहे का? तेलामध्ये ना जेव्हा आपण मिरच्या ॲड करतो ना, पाणी उडतं. पाणी नाही उडत, सॉरी, तेल उडतं. तर तेल उडू नये किंवा ते तेल आपल्या अंगावरती येऊ नये म्हणून आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे यासाठी. तर पहा, अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. आणि या मिरच्या आहेत ना, एवढ्या छान लागतात ना, यातला जो आतला जो मसाला आहे ना, तो अप्रतिम लागतो. जर तुम्ही कधी अशा मिरच्या ट्राय नसेल केल्या तर नक्कीच ट्राय करून पहा. तर पहा,
मी ही पहिली बॅच छान मस्त अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे. आता ज्या बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी तेलामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत. तर मी सुद्धा पहिली बॅच मी ज्याप्रमाणे फ्राय करून घेतली होती त्याचप्रमाणे ही दुसरी बॅचसुद्धा आपण मस्त फ्राय करून घेऊया. तर पहा, इथे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर मग चला या मिरच्या आपण छान मस्त एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि पहा, या ज्या मिरच्या आहेत तर या मिरच्या मी मटकीच्या उसळसोबत सर्व केलेल्या आहेत. तर स्टीम राईस, मटकीची उसळ आणि ही मिरची. तर पहा, आधीपासून म्हणजे ह्या ज्या मिरच्या आहेत तर जेव्हाही मला या भरलेल्या मिरच्या करायच्या असतील ना, तर मी जेव्हा मटकीची उसळ असते ना, तर मटकीच्या उसळसोबतच मी ह्या भरलेल्या मिरच्या करते. आणि या मिरच्या म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे मटकीची उसळ, राईस आणि त्याचबरोबर ह्या भरलेल्या मिरच्या, हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे. तुम्ही कुठल्याही कडधान्याची उसळ असो किंवा डाळ भात असो किंवा तुमच्याकडे नुसत्या भाकरी जरी असतील ना, तुम्ही भाकरींबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर सुद्धा तुम्ही या मिरच्या रोल करून तुम्ही खाऊ शकतात. आणि एकदा तरी तुम्ही मटकीची उसळ, त्यानंतर स्टीम राईस आणि या भरलेल्या मिरच्या नक्कीच ट्राय करा. हे जे कॉम्बिनेशन आहे एवढं छान आहे ना, कधी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा, कारण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगते. आणि या मिरच्या चवीला एक नंबर आणि भन्नाट अशा लागतात. यातला जो आतला मसाला आहे ना, तो अप्रतिम लागतो. तर मी तुम्हाला माहिती आहे का, मी काय केलं माहिती आहे का, यातला ही मिरची आणि यातला आतला मसाला स्टीम राईस बरोबर मी खाल्लेला आहे, एवढं छान लागतो. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. तर आपण अशाच पद्धतीने एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.